केंद्राम काय काय भेटत आहे? चितली पोया नववी वाचता निघता येई वाचता निघताय पण वाचता नाही. टाकेल नाव टाकेल फक्त पहिली मग नोकरी कोणती नोकरी? 10 रुपये नोकरी लागेल. मी तर शिकेल नाही पण बटाज येई मला. मी जमतेम 5वी 9वी लगू गयाल पण तवय मला काही जिता ना एवढा. तर स्वागत गाईज मग आज ना ब्लॉग मग बोसून आज ना ब्लॉग एकदम खास होणार. मनी फॅमिली मग कोण बांगट कोण हुशार आई तुम्हाला टोटल दखाला भेटी. तुम्हाला कंटिन्यू ब्लॉग दखत राहायच्या. ममता स्वयंपाक बनाय राहिनी. आता स्वयंपाक बनायचं जेवण खावणं करीन बटसूट बोवून आम्हाला डायरेक्ट एकार मजा येणार आज. आयदा का ममता बटाट्यासनी भाजी बनाय राहिनी. आता कापणे ती बटाट कशी मजा येणार मग आज. बट्टस मजा बसवून ममताच बांगटी घ्या आज जातो मग बेकार आणि मजा येई. आणि आज गाईज म्हणा येणं माईक बी दौरी जायला होता. मी येणं डायरेक्ट आगन खरी मग बी न जावरीस मग बी बट्टे गमदकी राहिना होता. बेकार परेशान होई जायला होता यार. माईक जर दौरी जाताना तर आज ना ब्लॉग तुम्हाला दखाला भेटताना कधी 3000 रुपया कवय जमतात ना कवय ना कवय लिथून कवय ब्लॉग टाकतो. बेकार टेन्शन भराय जायला रे भाऊ. एक दिन ब्लॉग ना जर टाकला ना बेकार टेन्शन भराय जायला रे. तर मग आज ना ब्लॉग ना एकदम खास होणार. तुम्ही कंटिन्यू दखत राहा. जेवण खावणं करेसन बटसूट बुवा म्हणून चला दका होई गया भाऊ स्वयंपाक. आता बसणं थांबून जेवणच लाय दका अक्का माय बिन नाही नवमेश ममता को गई वाडाला. आता इथे बी आणि तमावाला वाढेल तटे. चला गाईज मग बट्टस ना जेवण खावणं होई गेत बोसवन. पण नवमेश न अक्का माय जायला आणि विण्या थैल्या लेवाला केंद्रामध्ये जायला ते दोन्ही आता येवा मग ते बी तर गाडी लई जायला दोन्ही जायला टाको. नवमेशन्या बी भेटत ना आणविण्या बी भेटत दोन्ही जणसन्या भेटत थैल्या आता इथे बी. आणि अजून गाईस कत्ता जाप राही ना डायरेक्ट पुरा मोक्या करी देल देव बाबा. आणि ऊन पाडी देल पाणी येई का नाही येई भाऊ शक्यता ना पाणी आता येईल अशा डायरेक्ट. चला अक्का माहिनी एकत्र पहिनत पण इतका ना गाई जे हो गाई जाता उन्हत येत का नवमेश वाई पै गया त्याला लय मी आता मग तरी सर यादा का गाईज या थैल्या भेटत. तर फायनली गाईज जेवण खावणं उई गयत भाऊ आमनं. आणि फक्त आलिशा काय नाही आम आणि ताईचं तर झोपेलं. ताईने तब्येत बिगडी जायला ते मग ताई बी झोपेलं. आलूशा येतं तर ती जायला टीव्ही दखाला. तर मग चला आता पहिला भाऊसवन अक्का मायला विचारू. अक्का माय कितली शाळा शिकेलं काय शिकेलं आई विचारू. अक्का माय कितली शिकेलं शाळा? अरे काय शिकेल ना रे मी अंगठा टेकणार. बापरे म्हणजे नाव बी टाकेल नव्हता. नाव टाकेल फक्त पहिली मग नाव पहिली मग काय येईना न शाळा मग नाव टाकेलं पण काय पण काही जे ना भाऊ पहिले मग नाव टाकेल होते. अक्का माय ना गई नाही अक्का माय. आणि ममता बरं ममताला विचारू. ममता किती शिकेलं? नववी वाचता निघता येई वाचता निघताय पण वाचता नाही. निघता येई वाचता नाही. सई बटाये. आता नवम्या भाऊ नवम्या कितवी मजा येत विचारूत. नवमेशला नवमेश कितवी मजा आहे तू? हा केंद्राम काय काय भेटत आहे? चितली पोया पोया बी आको वरण भात मटणी भाजी. गाईस केंद्रामध्ये आहे नवमेश. जायता बी न ये 15 दिन मग महिना मग 1-2 चक्कर जायल रे जावय. जवळ चांगला रांधेल राही ना भाऊ. केंद्रा मग आठे ठाय का केंद्रा ये रस्ता कुदीन जवळ चांगला रांधेल राही ना तवय जायला राही नवमेश ना ताशा जायत ना. आता मांग गयाल 2-3 चक्कर. आणि गाईज मी येन बोसवन मी तर शिकेल नाही पण बटाज येई मला. मी येणं जमतेम 5वी 9वी लगू गयाल पण तवय मला काही जिता ना एवढा म्हणजे आई नव्हता. पण आता येईन भोसवन थोडाफार काहीतरी येई मला. फक्त निघता येई ना पण येई. ममताला तर पुरा येई मग
का बटाजी आहे मग ममताला नाही ममता 9वी पर्यंत गई तू अं, हा. म्हणजे कटे नाव टाकेल होतं तुला कोणती शाळा मध्ये मराठी शाळा मग टाकत ना पहिला मग कोणती नाव ठेवलं शाळा ना नाव नाव याद पडी जाला इथला वर्ष होई आणि गया मग कोणत्या गावनी शाळा मग अर्था आरता हम्म. आरतानी शाळा मग होती भाऊ म्हणजे ममता शिरपूरने अंगा यंत अर्था हा. हम्म. अर्था तर का ते केलं ना मी पण. ना बाकी दखेल होईत आरता पण बाकी काही दखेल ना होणार आणि किरण बस रे किरण कितवी शिकेला किरण तू 12वी शिकेला मग नोकरी बिवकरीला काही आहे ना? भाग्य से बाबा नौकरी कोणती नोकरी 22 ₹10 नोकरी लागेल भाऊ किरणला गाईज आमना घर मधलं 2 व्यक्ती काय नाही आहेत आलिशा बी तते येऊन गई आणि ताईने बी तब्येत बिघडेल पडेल तटे पलंगवर तर चला मग गाईज बटसला विचाराय गया कोण कितली शिकेलं कोण काय शिकेलं अख्खा माहित फक्त पहिले लगू जायल मी जायल भाऊ सोन 9वी 8वी लगून जायल हुई मला सुद्धा याद नाही मी तर काहीच ना अशा म्हणजे पण ना बटाजी आहे मला वाचता निघता बटाजी आहे तर चला मग इथलाच होता